JSDBS चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मला विनंती केल्यानुसार मी आपल्याला दाताविषयी कशी काळजी घ्यायची, आज सौंदर्य कसं खुलवता येईल ह्या संदर्भात मी तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे शॉर्टकटमध्ये. तर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला फायदा होणार आहे. आता दात म्हटल्यानंतर दाताच्या बद्दल आपण एवढी काही काळजी घेत नाही सध्याच्या ह्याच्यामध्ये, पण आता सध्याच्या मॉडर्न जमान्यामध्ये दाताला खूप प्राधान्य दिलं आहे. आणि दात म्हणजे हा एक शरीराचा भाग आहे. आणि माणूस रागवला किंवा काय झाला तर चेहऱ्यावरून आपण त्याचं जजमेंट घेतो. आणि हसल्यानंतर दात दाखवतो, म्हणजे दात हसल्यानंतर दात आपलं सौंदर्य आहे ते खुलून दिसतं. आता सौंदर्य खुलून दिसणाऱ्या तुम्ही पिक्चरमध्ये बघितल्यानंतर ते काय मस्त हसते, म्हणजे हेमा मालिनीचं हसणं सगळ्यात प्रसिद्ध झालं आहे, माधुरी दीक्षितचं हसणं एकदम प्रसिद्ध झालं. आणि ह्या ज्या नट्या आहेत त्यांचं सौंदर्य दाताच्या हसण्याबद्दल डेंटिस्टनी तयार केलेलं आहे. दाताचं हसण्यासाठी जे हे आहे प्रोफाईल, ओठाच्या खाली किती दिसायला पाहिजे, ओठाच्या वरती हसल्यानंतर किती दिसायला पाहिजे, आणि कॉर्नरचा दात कधी दिसायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर तुम्ही हसल्यानंतर त्या हसणाऱ्या माणसाकडे आपल्याला बघत राहावं असं वाटतं. आणि हे सौंदर्य म्हणजे दाताची निगा राखल्यानंतर तुमचं सौंदर्य खुलतं. आता दाताची कशी काळजी घ्यायची हे तुम्हाला मी सांगतो. आता आज मी बरेच पेशंट आले, दातावरती ते किटन बसलेलं असतं, तुम्हाला दुखत नसतं, त्रास होत नाही आणि तुम्ही तसंच चालूच ठेवता. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या किटन बसलेलं हे कडक असतं आणि ते कडक झालेलं हिरडीवरती इरिटेशन होऊन हिरडी त्या कॅल्क्युलस किंवा त्याच्यावर डेब्रिज बसलेला त्याच्यामुळे ती हिरडी खाली जाते. त्याच्याबरोबर हिरडीमध्ये पू व्हायला लागतो, रक्त यायला लागतं, तरी पण तुम्ही बघत नसता. आणि रक्त आल्यानंतर त्याचा पायऱ्या होतो. पायऱ्या व्हायची कंडिशन जेव्हा येते तेव्हा हिरडी खाली गेलेली असते आणि त्याच्याबरोबर हाडाचा भागसुद्धा खाली गेलेला असतो. आणि मग दात तुमचे साधारणतः डिले व्हायला सुरुवात होत असते. तरी पण तुम्ही त्यावेळेला डेंटिस्ट दाताच्या डॉक्टरकडे जर गेला आणि त्याच्यावरचं किटन साफ करून हे केलं तर तुमच्या दाताची पकड जी हिरडीबरोबर आणि हाडाबरोबर आहे ती पुन्हा तुमच्या पहिल्यापासून मजबूत आणि रिस्टोर होऊ शकते. म्हणून तुम्हाला हे जे सिम्पटम दिसतात त्याला तुम्ही वेळेवरती योग्य काळजी घ्यायला पाहिजे अशी विनंती आहे. दुसरी गोष्ट, दात तुम्हाला वाटतं की बाबा दातावर एखादा डाग पडला आहे, थोडंसं किडलेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही कारण तुम्हाला दुखत नाही. आणि त्या दातावरचा काळा डाग जो असतो दाताच्या सरफेसवरती पहिल्या इनिशियल स्टेजला असतो. त्या इनिशियल स्टेजला तो खड्डा म्हणजे काळा डाग म्हणजे तिथं कीड लागायला सुरुवात झालेली असते. कीड लागायला सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला दुखत नाही, तुम्ही लक्ष देत नाही, पण पुढे काही दिवस गेल्यानंतर तो खड्डा परत मोठा होतो. आणि तो मोठा झाला खड्डा की तिथं ॲक्च्युली ते इन्स्ट्रुमेंट आमचं गाठलं तर त्यात घुसतं आणि त्याच्यामध्ये आपले अन्नाचे कण जे खातो आपण तो त्याच्यामध्ये जाऊन बसायला खूप मदत होते. आणि ते पुन्हा साफ करून ते निघत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या दातामध्ये किडी वाढायला एक चांगल्या प्रकारे मदत होते. कारण ते अन्नाचे कण हे जंतूचं खुराक असतं. जंतूचं खुराक असल्यामुळे तिथं त्यांना झपाट्याने वाढ होते. तुम्हाला आता काय माहिती असेल की आपल्याकडे झुरळं असतात किंवा काय असतात, ते झपाट्याने वाढ होते त्याला जर योग्य तुम्ही काळजी घेतली नाही तर. तसं ते कीडसुद्धा दाताचा वरचा सफेद भाग टणक असतो आणि तो त्याच्यावरती खरं कीड लागायचं कारण नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे आपण न लक्ष दिल्यामुळे तुमचे दाताची कीड ती पुढे चरत जाते आणि खड्डा मोठा होतो. एवढंच नाही, तो खड्डा मोठा झाल्यानंतर तुम्हाला सिग्नल मिळतो. सिग्नल इन द सेन्स की तुम्हाला थंड पाणी पिल्यावर दुखतं, चहा पिल्यावर दुखतं, आईस्क्रीम खाल्लं की कळ येते, त्यावेळेला सुद्धा तुम्ही लक्ष देत नाही. आणि जर त्याच्यातूनही दुखलं तर एखादी गोळी घेऊन पुन्हा पुढे तसंच चालत होता. आणि ही किडीची प्रोसेस जी आहे, दाताचा दुसरा लेअर पोचलेले असते ना, तर त्याच्यातून पुन्हा तिसऱ्या लेअरमध्ये ती कीड जाते. तिसरा लेअर म्हणजे दाताचा जीव असतो, ज्याच्यामध्ये नस असते, रक्तवाहिन्या असतात, सगळं असतं. त्यावेळेला तुम्हाला खाताना त्यात घुसलं तर असह्य वेदना होतात, पाणी पिलं तरी दुखतं, तरी पण तुम्ही गोळ्या घेऊन पुढे चालवलं तर ती कीड हळूहळू त्या दाताच्या नसमधून मुळाच्या खाली पोचते आणि मुळाच्या खाली जमा झाल्यानंतर तिथे एक अशी बॅगसारखी एक चण्याच्या एवढी अशी गाठ तयार होते इन ड्यू कोर्स. कारण तुमच्या नसमध्ये इन्फेक्शन होऊन नस जवळजवळ मेलेली असते आणि ते इन्फेक्शन जमा झालेलं असतं. काही लोकांना अनुभव असेल की दाताच्या बाजूला एक फोडी येते, पुरळी येते आणि मग तिथं तेव्हा तुम्हाला जाणवतं अरे इथून पू येतोय, खारट लागते, तेव्हा तुम्हाला आठवते किंवा काय झालं. तर त्यावेळेला खूप उशीर झाला असतो. पण माझ्याकडे मी अशा पेशंटला इवन
सुपारीपेक्षा नव्हे आंब्या एवढे गाठ झालेले असेल तरी तो दात वाचवलेला आहे, कारण त्याच्यातलं इन्फेक्शन म्हणजे फॉरेन स्ट्रब असतो तो काढून टाकला की ऑटोमॅटिकली हेल्दी पोर्शन ठेवला की दात तुमचा वाचू शकतो। आता हे दात वाचवण्याची प्रक्रिया म्हणजे कशी असते, रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतात शॉर्टमध्ये, त्याला नसची ट्रीटमेंट आपण मराठीत म्हणूया। ते नसची ट्रीटमेंट केल्यानंतर वरून तुम्ही दाताच्या जे आतमध्ये नसचे कॅनल असतात त्या कॅनलच्या माध्यमातून मुळाच्या खाली गेल्यानंतर मुळाच्या खालचं जे इन्फेक्शन असतं ते पूर्ण इरॅडिकेट करून क्लीन करून काही केमिकल औषधं आणि असं टाकून ते क्लीन झालं की तुमचा बॉडी मेकॅनिझम तुमचं स्वतःचं बॉडी मेकॅनिझम प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम ते तुम्हाला क्युअर करतं आणि दात तुमचा नॉर्मल होतो। पण ह्याच्यासाठी 5-6 सिटिंग लागतात, खर्च येतो, पण तुमचा ओरिजिनल दात राहतो आणि तुम्ही त्या दाताचं फंक्शन आयुष्यभर एन्जॉय करू शकता। आता ह्याच्यामध्ये काय होतं, असं दुखलं सूज झाली, अरे काय दात वाचवायला कशाला, काढून टाका, ही जनरली अशी ट्रेंड होती पूर्वीची। पण दात न काढून टाकता तुम्ही दात 100% वाचवू शकता, पण तुम्हाला त्याची मेहनत करावी लागते। पण ह्याच्या अगोदर मी जे सांगितलं त्यावेळेला तुम्ही तत्परतेने योग्य वेळी जर काळजी घेतली तर पुन्हा ही वेळ येणार नाही। तर आता हे तुमचे दात वाचायचं एक प्रक्रिया झाली, हे तुम्हाला मला वाटतं समजलं असेल की ते इम्पॉर्टंट आहे दाताचं। आणि हे जनरली काय करतात, दात दुखल्यानंतर दात काढायला सांगतात। दात काढला म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग काढला असं समजा, दात म्हणजे शरीराचा भाग आहे आणि तुम्ही खाता किंवा चावता ते दाताने चावल्यानंतर तोंडामध्ये अर्धपचनक्रियेचं काम तोंडामध्ये होतं, कारण तोंडामध्ये लाळ असते, त्याच्यात पाचकरस असतात, खाल्ल्याची तुम्हाला टेस्ट लागते आणि म्हणून हे दात खाण्यासाठी ग्राइंडिंग करण्यासाठी एक हत्यार आहे। तर त्याला तुम्ही न काढता तुम्ही तुमच्याच दाताची तुम्ही अशी काळजी घेतलेली बरी। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही चावताना ना दोन्ही जबडे हलतात, तुम्ही जरा चेक करा तुमचे जबडे दोन्ही हलतात असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, पण चेक करून झालं दोन्ही जबडे हलतात का, वरचा जबडा हलवून दाखवा, मी तुम्हाला पाहिजे तेवढं बक्षीस द्यायला तयार आहे। पण तुमचा वरचा जबडा हलत नाही, जात्यावर पीठ दळताना जाता आपण चक्कीमध्ये जातो, पीठ खातो, दळून खातो, त्याच्यातलं एक जातं फिक्स असतं, एक फिरतं म्हणजे फरडलं जातं म्हणजे दळलं जातं। तसं आपल्या खाल्ल्याला चणे जरी खाल्ले, भाजलेले चणे खाल्ले तर तुम्ही त्याचं पीठ बनवू शकता, कारण त्याला रोटेशन मुवमेंट होते, वरचा जबडा फिक्स झाल्यामुळे त्या खाल्लेल्याचं प्रत्येक दाणा बारीक होतो आणि तुम्ही त्या खाल्ल्याची मजा लेता, कारण तुम्ही जेवढं चावून खाल्लं तेवढी टेस्ट लागते। पण जर तुम्हाला आवडणार नाही डायरेक्ट घशात गिळा, काय खाल्लं तुम्हाला कळणार नाही का, तर तुम्हाला काय तुमच्या त्याच्यात लाळ मिक्स होत नाही, त्याची चव लागत नाही आणि ते गिळून आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काय अन्न आवडणारं खाल्लं तर ते चावून खाल्लं तर खूप मजा येते। आणि जर न चावता खाल्लं तर ज्याला दात नाही, ज्याला दात दुखतात त्यांची अवस्था बघा, कसे खातात आणि किती यातना भोगतात ते, आणि ज्याला दात दुखत नाहीत तरी पण ते यातना भोगतात, कारण त्याला चावायलाच मिळत नाही आणि खाण्याची मजा येत नाही। मग तुम्हाला नकली दात लावावे लागतात। नकली लावण्यामध्ये सुद्धा ते प्रकार आहेत, कवळी पूर्वी होती, आता इम्प्लांट लावतात, पार्शल डेंचर लावतात, त्यामुळे तुमच्या नकलीचा सहारा घेऊन तुम्हाला दात चावण्यासाठी उपयोगी पडतात। ही झाली खाण्यासाठी। आणि आता तुम्हाला दात ब्रश कसे करायचे, तर तुम्हाला वाटेल की दात ब्रश करायचे काय डॉक्टर, आम्हाला एवढं माहीत नाही की आम्ही एवढे मोठे झालो आहोत, दात कसे ब्रश करायला काही काय सांगतात। पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर तुम्ही जरा थोडी काळजी घ्या कसं ब्रश करायचं ते। दात असे उभे असतात, दातावर जर तुम्ही आडवा ब्रश फिरवला तर तुमच्या दातावरचं जे कीटन आहे ते आत तुम्ही दाबून बसवता, पण तुम्हाला वाटतं मी साफ केलेलं नाही आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रेस करून हिरडीच्या आतमध्ये दोन दाताच्या पाठीमध्ये बसलेलं असतं, म्हणून तुम्ही आडवं ब्रश करणार। ब्रश कसं करायचं, हिरडीच्या विरुद्ध बाजूला वरून खालच्या जबड्याला खालून वरती करायचं आणि आतल्या बाजूला तो ब्रश आतल्या बाजूला करायचा आणि वरती घ्यायचा। तर हिरडीच्या विरुद्ध बाजूला मुवमेंट करताना तो 45°चा कोन करायचा आणि त्या ब्रशची मुवमेंट करायची, त्याच्यामुळे ते जे ब्रिसल्स आहेत ब्रशचे ते एक सटकतात, त्याच्यातले तुमच्या दातामधली जी घाण आहे ती निघून जाते, निघून गेल्यानंतर तुमच्या हिरड्या आणि दात याची पकड परत मजबूत आणि नॉर्मल राहायला मदत होते। हा ब्रश करण्याचा पद्धत झाली। एक दुसरी पद्धत म्हणजे तुमचा ब्रश ऑब्लिकली ह्या बाजूने सुरुवात करायचा आणि खालच्या बाजूला आणून असा तिरपा म्हणजे गोल आकाराने फिरवायचा। गोल आकाराने फिरवल्यानंतर आपला जो घास गोल गोल फिरतो त्या डायरेक्शनने ब्रशच्या हँडलचं तुम्हाला गालाला मालिश होतं आणि त्याच्यामध्ये एक थिकनेस मजबूतपणा येतो। आता हे करून झाल्यानंतर
तुम्ही ब्रश करता सकाळी एकदा आणि रात्री एकदा तरी कमीत कमी करायला पाहिजे आणि जेवल्यानंतर चूळ भरायला पाहिजे. म्हणजे दाताच्या सरफेसवरती जे अन्नाचे कण राहिलेले असतात, फूड ग्रेन्युल्स राहिलेले असतात, ते तोंडातली लाळ आणि अन्नाचे कण राहिलेले त्याची रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर ते कडक होतं. कडक झाल्यानंतर त्याचं ब्रशनी निघणं कठीण असतं. म्हणून तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे जावं लागतं आणि त्याचा खर्च तुम्हाला परत करावा लागतो. त्याच्यापेक्षा तुम्ही वेळेवर जर काळजी घेतली तर पुढचा प्रॉब्लेम तुमचा पायऱ्या आणि हे करणं बंद होतं आणि तुमचे दात एकदम निखळ स्वच्छ, तुम्हाला पण एकदम फ्रेश वाटतं. ज्यांचे दात खराब आहेत आणि हिरड्या खराब झाल्या त्यांना उठून सकाळी उठल्यानंतर एवढा वास येतो, स्वतःचेच त्यांना दुर्गंधी येते, तरी पण ते काळजी घेत नाहीत. तर हे जर तुम्ही काळजी घेतली तर पुढचे आजार बरेचसे बरे होतात. आता तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेला तर तोंड बघितल्यानंतर प्रत्येक आजाराचं रिफ्लेक्शन तोंडामध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणून डॉक्टर टॉर्च लावून तुमच्या तोंडाकडे बघितलं तर हे तुम्हाला झालं आहे, त्याचं प्रायमरी जे एकदम फिजिशियन वगैरे आहेत किंवा जनरल बॅक्टेरिया ते दात बघितल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते लगेच लक्षात येतं. म्हणून तर तुम्ही ही काळजी घेतल्यानंतर पुढचे बरेचसे प्रॉब्लेम जातात. आता ब्रश तुमचा जो असतो तो कसा वापरायचा आणि कसा वापरायचा ते सांगितलं, किती वेळेपर्यंत वापरायचं. आता ब्रश तुमच्याकडे 3 प्रकारचे असतात, एक मीडियम, हार्ड आणि सॉफ्ट. सॉफ्ट ब्रिसलचा ज्यांना हिरड्यामध्ये रक्त येतं त्यांनी सॉफ्ट ब्रिसलचा वापरावा आणि जर तुम्ही त्याला मीडियम असेल, जरा त्याला सवय लागली की मीडियम वापरा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर हार्ड वापरा. आणि हा ब्रश कुठपर्यंत वापरायचा. ब्रशचे जे ब्रिसल्स असतात ना ते सरळ असतात. सरळ ब्रिसल्स जर तुमचे ते बेंड झाले, काही लोकांना ते ब्रश घेतात आणि जोरजोराने घासून त्याच्या ब्रिसलचा अक्षरशः झाडूसारखा, म्हणजे ते काय आहे मोहरीचा ब्रश असतो तसा करून टाकतात, तर त्याचं ब्रशचं फंक्शन संपलेलं असतं. म्हणून तुम्हाला ब्रशचे ब्रिसल वाकडे झाले की समजा आपल्याला ब्रश बदलायला पाहिजे. आता काही कंपनीने असे काढलेले ते ब्रिसल जर खराब झाले त्याच्यामध्ये कलर येतो, तो कलर झाला की समजायचं त्याचा संपलं फंक्शन. पण हे तुम्हाला कलर वगैरे ते जरा महाग असतात, पण हे साधं तुम्ही बघा, ब्रिसल वाकडे झाले, त्याचे ब्रिसल्स वाकडे झाले नाही पाहिजे. वाकडे झाले की त्याचं काम संपलं, नवीन ब्रश घ्या. आणि नवीन ब्रशमध्ये तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे हार्ड, सॉफ्ट, मीडियम ह्याच्यामधले तुम्ही निवड करू शकता. आणि हे झाल्यानंतर तर तुम्ही दातामध्ये जे काय आहेत, आता तुम्हाला ब्रिटनमध्ये थोडासा दाताला काळा डाग पडला तर ते पेशंट डॉक्टरकडे आपण घ्यायला 7-7 वर्षे लागतात. म्हणजे ते एवढे कॉशियस आहेत. आपल्या इंडियामध्ये आता खूप अलर्टपणा आलेला आहे, थोडं दुखलं तर जातात, इथं तुम्हाला तेवढं काय हे नसतं. पण तुम्ही वेळेवर काळजी घेतली की तुमचे पुढचे दात आणि हे सौंदर्य तुमचं कायमचं टिकून राहतं. हे जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला ह्या साध्या टिप्स आहेत, त्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं असं नव्हतं पण खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्ही पाळलं तर तुमचं दाताचं सौंदर्य खूप खुलून होईल. दात वेडे वाकडे असले तर कोपऱ्यात बसून एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स न येता त्या दाताला सुद्धा तुम्ही अलाइनमेंट करून पुन्हा तुमचं सौंदर्य खुलवू शकता. दात समोरचा किडलेला असतो त्यासुद्धा दाताच्या कलरचं मटेरियल भरून पुन्हा तुमचे ओरिजिनल दात होऊ शकतात. आणि तिसरं, दातामध्ये फटे असतात, त्या फटेसुद्धा तुमच्या मोजून तुमचे ओरिजिनल दात ठेवून ते ओरिजिनल दाताचं तुम्हाला त्याला स्टेटस देता येतं आणि तुमचं हसण्याचं सौंदर्य पुन्हा खुलून येऊ शकतं. तर ह्या बऱ्याच गोष्टी दाताच्या डॉक्टरकडे अवेलेबल आहेत, लेटेस्ट टेक्निक आहे, तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. आता ह्या चॅरिटेबल ट्रस्टने मला बोलवलं तर त्याच्याबद्दल मी बरंच काही सेवा देण्याचा मला मौका मिळाला. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ईच अँड एव्हरी ऑल ऑफ यू. वी हॅव कम टू गेट द चेकअप डन. आणि ह्याच्यावरती कोणाला तुम्हाला काही शंका असेल तरी पण विचारू शकता. धन्यवाद. Gracias.